हेलो किड्स, नमस्कार. वेलकम टू लर्न मराठी लैंग्वेज मध्ये आपले स्वागत आहे. हमने लास्ट सेशन में काल टेंसेस ये सीखा है और उसमें हमने वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स पढ़ा है. तर आपण ह्या सेशन मध्ये शिकूया भूतकाळ पास्ट टेन्स. चला तर सुरू करूया. जसं आपण लास्ट सेशन मध्ये शिकलो की काळाचे 3 प्रकार पडतात, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. सो हमने लास्ट सेशन में वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स पढ़ा है. इकडे आपण शिकूया भूतकाळ. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात. इसका मतलब है क्रियापद से हमें ये समझ में आता है कि वो एक्शन पहले कभी हो चुकी है. ऐसे जब हमें समझता है तो उसे भूतकाळ पास्ट टेंस कहते हैं. फॉर एग्जाम्पल, राम शाळेत गेला. कब? कल गया होगा. सो राम स्कूल गया था. मी अभ्यास केला. तिने जेवण केले. भूतकाळाचे 4 उपप्रकार आहेत. जैसे वर्तमान में भी साधा, अपूर्ण, पूर्ण, रीति वर्तमान का अर्थ है, वैसे ही भूतकाल में भी ये 4 सब टॉपिक्स है. साधा भूतकाळ, अपूर्ण किंवा चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीति भूतकाळ. चलो हम एक एक करके चारों ऑप्शंस देख लेते हैं. साधा भूतकाळ. एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळात साधा भूतकाळ म्हणतात. इसका मतलब ये है कि एक एक्शन हो चुकी है और मैं अब उसके बारे में बात कर रही हूँ तो उसको सादा भूतकाळ बोलते हैं. मी आंबा खाल्ला तो मैं अभी ये बोल रही हूँ कि मैंने आम खाया. कभी आम खाया मैंने, ये मैं अभी बोल रही हूँ. सचिन क्रिकेट खेळला भूतकाळ आहे पर मैं अभी बता रही हूँ. तेजस्वी रस प्याली. सो तेजस्वी ने ज्यूस पिया पहले कभी तो और मैं अब बता रही हूँ. तो क्रिया अगोदर घडून गेलेली आहे आणि आता आपण त्याच्याबद्दल बोलत आहोत. एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती, चालू अवस्थेत होती, तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला अपूर्ण भूतकाळ आणि किंवा चालू भूतकाळ म्हणतात. मीन्स मैं एक एक्शन पास्ट में चालू थी और उस वक्त वो चल रही थी तो उस टाइप के टेंस को अपूर्ण भूतकाळ और चालू भूतकाळ कहते हैं. फॉर एग्जाम्पल, तेजस आंबा खात होता. सो मैं बोल रही हूँ कि तेजस आंबा खात होता और तभी एक चिड़िया आई और वो दूसरा आम लेके गई तो उस वक्त वो खाने की क्रिया चल रही थी. तेजस्वी गाने गात होती. सो तेजस्वी तब गाना गा रही थी तभी स्पीकर खराब हो गया. ऐसे कुछ होता है, राइट. तो वो गाना गाने का कार्य पूर्ण नहीं हुआ. हाँ, वो चालू था, अपूर्ण था. सीमा स्कूटर चालवत होती तितक्यात एक बैल तिच्या समोर आला. पहले सीमा स्कूटर चला रही थी तभी एक बैल उसके सामने आ गया. तो स्कूटर चला रही थी, ये पूरा कंप्लीट नहीं हुआ है, वो स्कूटर चला रही थी. तो जब भी भूतकाल में वो क्रिया चालू है, पूरा कंप्लीट नहीं हुआ है तो उसे अपूर्ण भूतकाळ कहते हैं. पूर्ण भूतकाळ. एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. सो कंप्लीट हो गया है. रवि ने गाने गाइले होते. उसका गाना गा के कंप्लीट हुआ था, गाना गाया था. तेजस ने अभ्यास केला होता. सो कंप्लीट है, वो पढ़ाई किया, कंप्लीट हो गया. वो मुलांनी पेपर लिहिला होता. तो ये इस टाइप में जो है पास्ट टेंस में वो क्रिया कंप्लीट हो गई है उसे बोलते हैं पूर्ण भूतकाळ. रीति भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते अशा काळाला चालू पूर्ण भूतकाळ किंवा रीति भूतकाळ म्हणतात. सो जैसे रीति वर्तमान काळ था कि मी दररोज व्यायाम करतो
तो दररोज करतोय तो रीति वर्तमान काल हो गया, रूटीन है। वैसे ही ये रूटीन अगर भूतकाल में कोई फॉलो कर रहा है तो उसे रीति भूतकाळ कहते हैं। फॉर एक्झाम्पल, मीना रोज व्यायाम करीत होती किंवा मीना रोज व्यायाम करीत असे। जस्मीना रोज मंदिरात जात होती किंवा जस्मीना दररोज मंदिरात जात असे। तो अभी नहीं जा रही है, पहले वो जा रही थी रोज। पूजा नियमित शाळेत जात होती किंवा पूजा नियमित शाळेत जात असे। सो जो भूतकाल में रूटीन चल रहा था उसे रीति भूतकाल कहते हैं।